हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आहे ना संध्याकाळी आम्ही दिवाळी नसून पण दिवाळी साजरी केली. का केली, कशी केली हे तुम्हाला पाहायचं असेल ना तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर इकडे ना सकाळी साई तर काही लवकर उठला नव्हता, पण कृष्णा मात्र उठला होता. त्याचं हेच प्लॅन चाललं होतं की दादाला कसं उठवावं. त्यासाठी आहे ना त्याने ते गाण्याचं जे आहे ना ते लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये मस्त असे गाणे चालू होते, तर त्याचं पण नाचणं चालू होतं. तर आज आहे ना माझं लवकरच आवरलं, का तर मला जायचं होतं बाहेर. आता माहेरी आलं म्हटलं की कसं प्लॅनिंग असतं की इकडे जायचं तिकडे जायचं. तर तसाच आजचा पण माझा प्लॅन होता. आणि मम्मीचं आहे ना इकडं रोजची सकाळची जी कामं आहेत ना ती चालू होती. तर आम्ही गेलो म्हटल्यावर आहे ना तिचं नाश्त्यामध्ये काय ना काय वेगवेगळं बनवणं चालूच असतं. तर या इकडे तिने रवा आणि पोह्याचे डोसे बनवायला घेतले होते. आता मला पण बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण त्याचा शूट घेऊ शकले नाही. तर आहे ना बाहेर जाण्यासाठी कृष्ण आणि मी दोघंच निघालो होतो रिक्षाने जायला. कारण की लांब जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला रिक्षाने जाऊन सकाळचा प्रवास आहे ना छान असा वाटतो. साईला काही घेतलं नव्हतं, का तर तो अजून झोपलेला होता. आणि त्याचं आवरायचं म्हटलं की भरपूर असा उशीर होईल, म्हणून म्हटलं की त्याला न घेताच आम्ही दोघंच जाऊन येऊ. तर बघा आम्ही गेलो होतो या मंदिरामध्ये, छान असं दर्शन घेतलं. बऱ्याचशा दिवसांमधून जायचं चालू होतं, तो शेवटी आज योग आला. इकडे गेल्यानंतर आहे ना भरपूर असं प्रसन्न वाटतं. आणि इकडं आम्ही पहिल्यापासून येत असतो, त्याच्यामुळे भरपूर असं छान वाटतं. तिथं छान असं दर्शन घेतल्यानंतर आहे ना थोडीशी बाहेर जी फुलांची झाडं आहेत ना ती पाहिली. ही फुलाचं झाड पाहिलं ना त्यावेळेस असं आठवलं की लहानपणी आम्ही याच्याच पाकळ्या वगैरे काढून आहे ना घड्याळ तयार करायचो. तर असाच खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. आता घरी आल्यानंतर ना पहिलं तर कृष्णाला मी अंघोळ घालूनच नेलं होतं, पण त्याला खायला वगैरे चारलं. आणि त्यानंतर ना मला मम्मीने परत गरमागरम असे डोसे तयार करून दिले होते. तर आता कसं रस्त्यावरच घर असल्यामुळे ना भरपूर असा गजबजा इकडे असतो. तर इकडे ना पोलिसांची परेडसुद्धा निघाली होती आणि मुलांचं इकडे खेळणंसुद्धा चालू होतं. तर आता ही मोठी मुलं काय खेळतात, काय करतात हेच कृष्णाला पण पाहायचं होतं. तर आता ते जे काही खेळतील ना तसंच खेळायचा याचा पण प्रयत्न चालू होता आणि मस्त डान्स पण करायचं चालू होतं. आता खेळता तर काही येत नाही, पण हे मोठी मुलं कशी खेळतात तसंच तो पण खेळत होता. तर आता त्याने बघा जी कवडी असते ना ती एकदम डावाबाहेरच टाकली आणि बिचाऱ्या त्या दादाला 2 ते 3 वेळा त्याने उठवलं. कारण की त्याला मज्जा वाटायची की कोण उठलं किंवा काय केलं की ना त्याला भरपूर अशी मज्जा वाटायची. तर अशीच मस्तपैकी ते उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ना ती एन्जॉय करत होता. याचे अजून तुम्हाला भरपूर छान छान व्हिडिओ पाहायला मिळणारच आहेत. तर चला एकदा झालं, दोनदा झालं, भरपूर वेळा त्याने ती कवडी टाकली. शेवटी मी त्याला तिथला उचलला आणि मुलांना म्हटलं तुम्ही खेळा. आता मुलांना पण खेळणं म्हणजे तेवढीच हौस वाटते की खेळायची. आणि लहान मुलं जर अशी मध्ये मध्ये करत असल्यानंतर खेळूशी वाटत नाही. आता दुपारचा टाईम झाला होता, मस्तपैकी अशी आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाताना पण त्याला त्याच्याच हाताने खायची होती. कुठं सांडू वगैरे कसं पण हो, पण त्याला खायचीच होती. शेवटी जे काही सांडलेलं आहे ना ते व्यवस्थित पुसून घेतलं आणि बाहेर गेलो होतो. तर आता लवकरच फिरायला सुद्धा जायचं तर त्याची छोटीशी तयारी या इकडे ना चालू होती. जे ब्लाऊज आणले ते रिपेअरला टाकलेले होते, तर ते सुद्धा घेऊन आलो आणि सोबतच ड्रेस वगैरे सुद्धा आणले होते. तर तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. घरी आल्यानंतर न मस्त असा बिर्याणीचा बेत ठरला. पण ती बिर्याणी तर बिर्याणी न होता ना निव्वळ पांढरा भात झाला. का झाला बघा आता तुम्ही. तर इकडे नेहमीप्रमाणेच आपल्या कृष्णाच्या खटपटी चालू होत्या. पहिले तर त्याच्यासाठी ना मी फिक्की बिर्याणी करून घेतली आणि त्यानंतर जी आपली पद्धत आहे बिर्याणीची तशीच पद्धतीने मी करायला गेले. पण यावेळेस आहे ना माझी बिर्याणी पूर्णतः फसलेली आहे. इकडे बाहेर मात्र साईचं आहे ना फुलभाज्या वाजवायचं चालू होतं. त्याने आजीकडून संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस पण ती पेटून घेतली. आणि त्यानंतरनं जे फटाके वगैरे राहिले होते ना दिवाळीचे ते वाजवायचं काम या इकडे ना त्याचं चालू होतं.
तर मुलांना काय दसरा नाही दिवाळी त्यांचं खेळणं तर हे चालूच असतं. तर इकडे आहे ना बिर्याणीसोबत भाजी पण करायची होती, तर त्याचं पण वाटण काढून घेतलं आणि त्यानंतर ना बिर्याणीची पण तयारी करून घेतली. मम्मी काय नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे तिला तिने वरण भात लावला होता, तसा तर तिला उपवास पण होता. तर बघा ही आहे उद्याची तयारी, म्हणजे इडलीसाठीचे तांदूळ आहेत ना, डाळ तांदूळ ते तिने भिजत घातले होते. तसेच चिक करण्यासाठी गहू पण भिजत घातला होता. आता हे तुम्हाला एक एक करून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळणारच आहे. तर हे जे चिकन आहे ना ते मी मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते पण शिजायला घालून घेतलं. सॉरी, चिकन नाही तर मटण शिजायला ना भरपूर असा वेळ लागतो. एकीकडे मी भात पण करून घेतला आणि त्यानंतर ना म्हटलं कृष्णाला चारावं, तर त्याची भांडी काढायचं आणि त्याच्या आजीचं भांडी मांडायचं एवढंच काम चालू होतं. तर बघा अशी ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे, त्याचे फक्त थर द्यायचे बाकी होते. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता मला तर काय आजची बिर्याणी आवडली नाही, ती निव्वळ आहे ना पांढरा भात अशीच वाटत होती. पण बघू चला आवडती का नाही. टेस्टला तर ती छान झाली होती, दिसायला जरी चांगली नाही झाली तरी काय झालं, पण टेस्टला ना एकदम छान अशी होती. तर अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.